तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल की ब्लॉग कोणता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि प्रत्येक कमेंट्सला माझे रिप्लाय येतील. तर बघूयात आजचा ब्लॉग कसा होतो आहे आणि कसा आजचा दिवस जातो आहे. तर माझं छान आवरलेलं आहे, दिसतच असेल. छान कुर्ती वगैरे घातलेली आहे. तर माझी मैत्रीण इथेच राहते, मी जिथे राहते. तर आमच्या दोघींची मैत्रीण आज येणार आहे. तिचं आता लग्न ठरलेलं आहे, तर केळवण आहे. तर मी चालली तिच्याकडे. पण मी तिथला ब्लॉग घेईल का नाही मला माहिती नाही, पण घेता आलं तर मी थोडंफार त्याची क्लिप्स टाकेलच. कारण काही जणं कॅमेरा कॉन्शियस असतात, काही जण येतात, काही जण नाही येत. त्यामुळे तिथला जर क्लिप घेता आली तर घेईल मी. तर चला मी आता जाते तिकडे तयारी करायला. तर आज असणार आहे मटणाचा बेत आणि सगळ्यात आवडीचा मेनू यांच्या. आणि मी कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्यांचं चाललेलं आहे मागे काम, माझंही काम चालूच आहे. आणि मला आता सध्या 1 तासभर काही काम नाही, तर म्हटलं जाऊन येऊयात तिला मदत करायला. तर मी जाते आता वरती. बाकी घरचं वगैरे आवरले, मस्त चहा नाश्ता झालेला आहे. चहा चपाती खाल्ली सकाळी लवकरच उठले होते, 7:30ला वगैरे. आणि मग मस्त नाश्ता झालेला आहे. थोड्या वेळ बसले होते असंच टाईमपास करत, टी व्ही वगैरे बघत. तर चला मी जाते, नाही तर उशीर होईल आता. बाय बाय. आहो मागून येणार आहेत. तर मी आता पुढे जाते, ते मागून येतील कारण त्यांची आता मीटिंग आहे. त्यांची मीटिंग उठून ते येतील मग. ते घे का थोडं साईडला. थोडं वेळ खायला. प्रो शेफ. झाली. वा 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 वा, मस्त झाली. मला कधी अशा एकदम प्रो जमायच्या काय माहिती. व्हिडिओ घेऊ ना. तर इथं मला रेणुका मावशीने हे छानपैकी शॉवरला गिफ्ट दिलेलं आहे. ह्याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत, ह्याच्यात काजू आणि ह्याच्यात बदाम. तिने फुल भरून दिले ते, आता ऑलमोस्ट संपत आलेले आहेत. खूप छान आहे. हा छोटा ट्रे पण आहे, हे डबे वेगळे पण होतात आणि हे आपण चहासाठी वगैरे पण यूज करू शकतो ट्रे. खूप सुंदर आहे, मला फार आवडलं. आणि हे छान टाईट राहतं, त्याच्यामुळं हवा पण जात नाही आणि फ्रेश राहतात ड्रायफ्रूट्स. तर मला फार आवडलं. थँक्यू रेणुका मावशी फॉर द गिफ्ट. तर त्याला हे होतं छान असं गिफ्ट. म्हटलं प्रत्येक ब्लॉगमध्ये एक आपण छान छान गिफ्ट दाखवूयात, कारण खूप सुंदर गिफ्ट दिलेलं आहे. मला फार आवडलेलं आहे. तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. चहा झाला. मित्रमैत्रिणीला म्हटलं होतं या आमच्या घरी. पण मी इथंच वरती राहते ना मैत्रिणी, मग ती वरती गेली होती. त्याच्यामुळे मग म्हटलं की तुम्ही या सगळेजण चहा वगैरे घ्यायला, कारण सगळे खूप थकलेले होते. 2-2:30 वाजता जेवण झालं होतं आणि त्याच्यानंतर सगळे आराम करत होते. म्हटलं या मस्त गरमागरम चहा करते. तर छान चहा केला. आणि जसं म्हटलं की थोडंसं कॅमेरा कॉन्शियस असतात काही जण, थोडंसं कॅमेऱ्यासमोर यायला लाजतात. त्याच्यामुळे मी जास्त काही आल्यानंतर काही व्हिडिओ घेतला नाही त्यांचा. थोडे लाजतात ते, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ घेतला नाही. आणि मी पण थोडीशी विसरूनच गेले म्हणा की चहा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ घेतलाच नाही. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आणि चहा झाला. आता मस्त बसली आहे मी. मॅच लागली आपली CSK आणि KKRची. आपली मॅच बघत बसले. म्हटलं चला मॅच बघूयात थोड्या वेळ. आहो गेलेत वरती खेळण्यासाठी टेबल टेनिस. मी म्हटलं तुमचं खेळून झाल्यानंतर मला सांगा, कारण मच्छर पण असतात आणि हवा पण एवढी नसते. खाली चाललं की कसं हवा जास्त भेटते.
मग ते आता वरती गेलेत खेळण्यासाठी. त्यांचं खेळून झाल्यानंतर ते मला कॉल करतील. मग आम्ही खाली वॉकिंगला जाऊ थोडा वेळ, 1 तासभर. मला आता स्वयंपाक करायचा आहे. मम्मीने मस्त शेंगदाण्याची चटणी दिली आहे. तर म्हटलं शेंगदाण्याची चटणीच खावी, कारण आहो तर काही जेवणार नाही म्हटले, भूक नाही, कारण खूप लेट जेवण झालं मटणाचं. तर मला तर गोळ्यांमुळे जेवावंच लागेल. त्याच्यामुळे मी आता गरमागरम छान चपात्या करणार आहे. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी खाणार आहे. कुणाला शेंगदाण्याची चटणी आवडते का नाही मला सांगा. मम्मीने खूप छानशी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, लाल मिरची वगैरे टाकून. खूप मस्त लागते. मला आधी एवढी आवडायची नाही, पण त्या दिवशीपासून आणले, त्या दिवशीपासून खूप आवडायला लागली. तर तेच मी आता चपात्या करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि बाकी तुम्ही कमेंट पण खूप छान छान केले, खूप छान ब्लॉग आहे वगैरे दीदी वगैरे. तर थँक्यू सो मच. आणि चला, आजचा दिवस तर पूर्ण असाच गेलेला आहे. त्यात मी तुम्हाला बेबी शॉवरचं पण गिफ्ट दाखवले की कोणतं गिफ्ट भेटलं होतं. हे गिफ्ट आहे. अजून नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मी छान गिफ्ट दाखवेल तुम्हाला. इकडे मस्त गार्डन आहे खाली पण. मी खाली जास्त येत नाही. इकडे तुम्ही पाहू शकता छोट्या मुलांसाठी आहे. आणि इकडे आता गेट वगैरे केलं. इकडे सकाळचं वॉकिंगसाठी ते माझे फोटोज वगैरे पाहिलेच असतील. हा सगळा वॉकिंग एरिया आहे, पूर्ण जंगल टाईप. सगळे पूर्ण झाडच झाड आहेत इकडे. आणि इकडून असं वॉकिंग एरिया पूर्ण लॉंग. रात्रीचं फक्त जात नाही, रात्रीची मलाच भीती वाटते, कारण आतमध्ये लाईट्स नाही इकडे. सकाळचं छान वाटतं चालायला वगैरे, तर मी सकाळचं पण येत जाणार आहे. बाकी मग इकडे छान छान झाडं लावलेली आहेत. आणि पलीकडे पण छान झाडं लावलेली. इकडे फुलं छान येतीलच. इकडं ओपन जिम आहे, सकाळी जिम करायला वगैरे मस्त. ते छोटे छोटे पाहू शकता असं. ते सकाळचं एक काही लोक येतात, ओपन जिम आहे ही. बाकी मग इकडे चिल्ड्रन प्ले एरिया आणि प्लस इथं बसायला. इकडे हाय कर बाळा माऊला. हॅलो कर, हॅलो कर. असं कर, असं कर, असं कर, असं कर. चालेल, चल बाय. गेला ध्रुव. घाबरले मी. तर चला ब्लॉग एंड करूयात. सांगा की लोकांना हे काय म्हणते ऐका. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर हे काय म्हणते ऐका. सांगा की, सांगा की. अहो आज ब्लॉग तुम्ही एंड करणार आहात. तुम्हाला ब्लॉगच एंड करायचा नाही आहे का? तुम्हाला लोकांना नाही नाही म्हणायचं आहे का? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. खाली जाऊन मस्त वॉकिंग करून आलेले. जेवण पण माझं झालेलं आहे. चपाती आणि मस्त चटणी खाल्लेली आहे. आणि आता पाहिलंच तुम्ही आहो ना म्हणत होते ब्लॉग एंड करा. ॲक्च्युली आम्ही खालून वरती आले होते. आमचं चॅलेंज लागलं होतं एका गोष्टीवर, तर मुद्दामून मी त्यांचा व्हिडिओ घेतला तसा. तर चला, ब्लॉग सुष्मिताशिवाय काही एंड होत नाही. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बघूयात आता नेक्स्ट ब्लॉग मे बी मी केरलाचा वगैरे टाकू शकते. त्यासाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. बाय बाय.